पनवेल महानगरपालिकेचे कर्मचारी भाजप उमेदवारांचे पैसे वाटप असल्याचा मनसेच्या नेत्यांचा आरोप। काही जणांना मनसे कार्यकर्त्यांनी पकडलं। याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। मनसेचे पनवेल अध्यक्ष योगेश चिले यांनी पोलीस ठाण्यात सादर केले पुरावे। एका कागदावर मतदारांची नावे आणि खिशात पैसे सापडल्याचा मनसेचा दावा। नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची तयारी अंतिम टप्प्यात। स्ट्रॉंग रूम मधून ईव्हीएम काढून ती मतदान केंद्रांपर्यंत पोहोचवण्याची प्रक्रिया सुरू। सुरक्षा दलांचा बंदोबस्त वाढवला। मतदान केंद्रावरील आवश्यक मूलभूत सुविधांचीही तपासणी। 2 जणांना सुपारी देऊन सुनेला जीवे मारण्याचा सासऱ्याचा प्रयत्न। मुलाच्या मृत्यूनंतर सुनेला मिळणारे LICचे पैसे आणि जमिनीचा हक्क तिला मिळू नये यासाठी रचला कट। गोरेगाव पोलिसांकडून तपास सुरू। चुडामन कटरे असं आरोपीचं नाव। या प्रकरणी एका आरोपीला अटक। महिला फिर्यादी अश्विनी कटरे या दुचाकीनं जात असताना चारचाकी वाहनानं त्यांच्या दुचाकीला धडक। भिवंडी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा आणि पोलीस प्रशासन सज्ज। 23 प्रभागातील 90 नगरसेवकांच्या निवडीसाठी निवडणूक। शहरात एकूण 750 मतदान केंद्र उभारली। 153 मतदान केंद्र संवेदनशील म्हणून घोषित। मतदान प्रक्रियेसाठी सुमारे 4500 कर्मचाऱ्यांची नियुक्ती। मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना आवश्यक साहित्याचं वितरण। संवेदनशील मतदान केंद्रांवर ड्रोन कॅमेरे आणि CCTV यंत्रणा तैनात। ओबीसी नेते लक्ष्मण हाके पुरंदर दौऱ्यावर। श्री क्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा यांचं घेतलं दर्शन। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत ओबीसी बांधवांशी बैठक। शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नितीन पाटील आणि रवी पाटील रामनगर पोलिसांच्या ताब्यात। डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात मेडिकलसाठी आणले असता दोघांचीही तब्येत खालावली। रुग्णालयात मोठ्या संख्येने शिवसैनिक जमा। दोघांना ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवलं। भाजप कार्यकर्ते ओमनाथ नाटेकर यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल। शहादा नगरपालिकेत नवनियुक्त उपनगराध्यक्षांच्या दालनावरून नगराध्यक्ष अभिजित पाटील आणि भाजप नगरसेवक आमने सामने। भाजपच्या नवनियुक्त उपनगराध्यक्षा माधवी पाटील यांच्यासाठी जन्म मृत्यू नोंदणी कार्यालय रिकामं केलं। त्या ठिकाणी उपनगराध्यक्षांचं नवीन दालन बनवण्यात यावं अशी भाजप नगरसेवकांची मागणी। याला नगराध्यक्ष अभिजित पाटील यांचा विरोध। उल्हासनगरच्या सुभाष टेकडी परिसरातील चौकात पैशानं भरलेली बॅग पकडल्यानं एकच गोंधळ। या प्रकरणाचा पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपास सुरू। महाराष्ट्रात येवला शहर पतंगोत्सवाच्या बाबतीत नंबर 1 शहर। ढोल ताशांच्या गजरात पतंगप्रेमी शहरभर प्रत्येक गच्चीवर पतंग उडवताना दिसले। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक पतंगप्रेमी येवल्यात दाखल। बंदी असलेल्या नायलॉन मांजामुळे येवल्यात सणाला गालबोट। शहरातील गंगा दरवाजा भागात नायलॉन मांजामुळे नवनाथ पवार या तरुणाच्या चेहऱ्यावर नायलॉन मांजा अडकला। चेहऱ्यावर आणि हातावर गंभीर इजा, तब्बल 11% पडले। हरलेली लढत जिंकण्यासाठी निवडणूक आयोग सरकारला मदत करत असल्याचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आरोप। सध्याच्या सरकारला जे हवे आहे ते साध्य करण्यासाठी निवडणूक आयोग काम करत असल्याचा आरोप। मतदानाच्या आदल्या दिवशी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदारांना भेटण्याची परवानगी। ही नवी पद्धत कुठून आणि कशी आली? राज ठाकरेंचा सवाल। धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची तयारी पूर्णत्वास। प्रशासनाच्या वतीनं निवडणूक कामानिमित्तानं नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना मतदान साहित्याचं वाटप। या प्रक्रियेदरम्यान 3500 कर्मचाऱ्यांची नियुक्ती। महापालिका निवडणुकीची मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पडावी यासाठी प्रशासनाच्या वतीनं सर्व तयारी पूर्ण। धुळे येथील प्रभाग क्रमांक 1B मधील निवडणूक प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात। एका उमेदवाराला 3 अपत्य असतानाही त्यांचा उमेदवारी अर्ज मंजूर करण्यात आल्याचा मनसेच्या उमेदवार प्राची कुलकर्णी यांचा दावा। या प्रकरणी न्यायालयात दाद मागणार, प्राची कुलकर्णी यांचा निर्धार। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं मतदानासाठी आवश्यक साहित्याचं वितरण। शहरातील सेंट फ्रान्सिस हायस्कूल, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, गरवारे सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय या ठिकाणी साहित्य वाटप। यामध्ये मतपत्रिका आणि इतर आवश्यक साहित्य देण्यात आल्याची माहिती। भारतीय जनता पार्टीने जर काम केलं असेल तर पैसे कशासाठी वाटप करावे लागतायत? अंबादास दानवे यांचा सवाल। भाजपचे लोक पैसे वाटप करताना व्हिडिओ आणि पॅकेट सापडल्याचा अंबादास दानवेंचा आरोप। याबरोबरच झटपट बातम्यांचा आढावा आता इथेच संपतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।